मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। घाटकोपर पूर्व या ठिकाणी राहणाऱ्या ज्यांचं सासरचं नाव आहे अर्चना संदीप माने, तर माहेरचं नाव अर्चना शिवाजी वाघमोडे। सुरुवात करूया आजच्या गप्पांना, पण त्याआधी स्वागताचा स्वीकार करूया। नमस्कार। नमस्कार। नमस्कार 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 नमस्कार। घ्या उखाणा। हिरव्या साडीचा पिवळा काठ जरजरीचा आणि संदीपरावांचे नाव घेतल्यावर चेहऱ्यावर येते तरतरी। बरं, द्या ओळख करून द्या सगळ्यांनी। हा माझा भाऊ नितीन। नमस्कार। आणि ते माझे मिस्टर। नमस्कार। आणि ते मागे बसले व्यवस्थित चालावं म्हणून आम्ही करत होतो त्या पद्धतीनं। पण मग त्यावेळेला राग येत असेल तुम्हाला भावंडांचा? राग तर यायचंच का, कारण की दुसऱ्यांची नवीन पुस्तकं बघून हे बघून थोडीशी जाण पण होती गरीबाची। पण वडिलांनी खूप खूप लाड खूप केले. खूप खूप लाड केले। पण मला ताई तुम्हाला विचारायचंय, तुम्ही तीन भावंड, मला नको तुला घे असं म्हणणारा तिघांमध्ये कोणाचा स्वभाव होता? तो माझाच होता। हो, एक गोष्ट आहे, घर चालायचं नाही आमचं। आई खानावळ घालत होती, खानावळीचे पैसे पण भेटायचे नाही टाइममध्ये। बहीण माझी कंपाऊंडर म्हणून काम करायला जायची, सकाळी कॉलेज संध्याकाळी कंपाऊंडरचं काम, तिथून येऊन घरातलं सगळं स्वयंपाक करायचं, कारण की आईचं हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे, तिला काही करायचं नाही। पण दादा मला सांगा, खूप गोष्टी असतात शाळेतल्या, असं कधी झालंय अमुक एका गोष्टीवरून ताईने तुमच्यावरचा वडिलांचा राग स्वतःवर घेतलाय ओढवून? फक्त मला एका गोष्टी, असं कधी व्हायचं, आई म्हणजे काय झालं, या दोघांनी काय केलं की मारायला जेव्हा येणार त्यावेळेस मी मध्ये जायची आणि मीच मार खाऊन बाजूला व्हायची। असं व्हायचं नेहमी, हे नेहमी व्हायचं। मग अशा वेळेला अशी ताई लग्न करून सासरी गेली तेव्हा तुमच्या मनात काय भावना होत्या? आता बहिणीचं लग्न झालं, लव्ह मॅरेज लग्न झालं, आम्हाला वाटलंही नव्हतं की असं होईल म्हणून, आणि झालं, आणि जे काय झालं चांगलं झालं, न सांगता लग्न केलं, पण चांगलं झालं। चांगलं झालं, खूप छान आहेत, भाऊजीही छान आहेत, ज्या घरात गेली ते घरातली माणसंही सर्व छान आहेत। ती कधीच वडील आणि आम्ही जवळजवळ 10 वर्ष बोलत नव्हते, 10 वर्ष भेटत नव्हते, बोलत नव्हते का, कारण की पाहुण्यांसाठी। बरं बरं बरं। म्हणजे जात वेगवेगळे असल्यामुळे अजून सुद्धा त्या गोष्टी काही लोक पाळतात, त्याच्यामुळे बोलणं वगैरे होत नव्हतं, पण आता सर्व व्यवस्थित आहे। पण ह्या बहिणीसाठी ज्यावेळेस ती गेली त्यावेळेस आईने मला सांगितलं असं झालं, मी बोललो ताई असं करणार नाही, पूर्ण शोधत होतो, तोंडावरती चादर घेऊन रडत होतो। त्या दिवशी अन्नाचा एकही कण मी माझ्या घरातल्यांनी कोणीच खाल्ला नाही, तसे रडत होते सगळेजण। आजही तो दिवस आठवला की डोळ्यात पाणी येतं। आता एकदम आनंदात आहे, खूप खूप आनंद। काय ताई मला सांगा, या कुटुंबाबद्दल, तुमच्या सासरच्यांबद्दल काय सांगणार? दोन्हीकडे एकदम खूप छान आहे, पण अजूनपर्यंत अशी परिस्थिती आहे की माझे आई वडील, माझे सासू सासरे अजून एकमेकांशी बोलत नाही। ते कुठे असतात? ते जुईनगरला सासू सासरे। पण आमचा नमस्कार सांगा त्याला। हो हो हा। आणि या गप्पांबरोबरच दादा, तुम्ही दोघे लहानपणी खूप ताई भांडत असाल? हो, भांडण ह्याच्यासाठी व्हायचं की मी काम सगळं घरातले करायचे,
पण हे दोघं काहीच करायचे हो. नाही. आणि जेवायला आणायचं म्हटलं ना, मग मी सांगायची एकाने आणायचं एकाने न्यायचं, मी नाही बरोबर आहे, नेणार. बरोबर आहे. मग त्याच्यासाठी ह्या दोघांची भांडणं व्हायची आणि हे दोघं मग बाजूला झाले की मलाच करावं लागायचं. अरे अरे मोठा असं भाऊ काय नेहमी- करायचा की जेवण पहिला आणायचा. काय सांगायचं कारण की जेवल्यानंतर मला वाकायला येत नाही पोटामुळे, असं कारण सांगायचं. आणि मग मला काय वाटायचं, प्रत्येक तो आणणार मी मोठ्या आणणार. भावाचं लग्न झालंय हो. आता जेवण तोच आणत असेल घरात. आमचा नमस्कार सांगा त्यांना पण. नाही, आता दोघंही काम करतात चांगलेच. आता पर्याय नाही ना, आता समोर हे बरोबर आहे. स्त्री शक्ती आहे, हो की नाही. पण आता सगळं पण व्यवस्थित. नाही, मी जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा ते 10वीला होते, पण मी सगळं घरातलं बघत होते. पण मी जेव्हा बाहेर निघाली तर मग त्यांना बघणं फार गरजेचं झालं. मग ते आईला खूप मदत करायचे. त्यावेळेस आम्ही स्वतः जेवण बनवून आईला घालत होतो, घरातली सर्व कामं करत होतो. त्याच्यानंतर त्यावेळेस बहिणीची अजून किंमत कळाली. बरं ताई, एक छोटंसं आव्हान दादांना देतो. आज दादा डोळ्यात पाणी आहे तुमच्या, बरोबर आहे. तो दिवस आठवतोय मला, दुसरं काय नाही. खूप रडलो. आता सगळं आता व्यवस्थित. व्यवस्थित व्यवस्थित हास. आहे, मी आनंदी आहे. का कारण की आहे ना, तिने जो मुलगा निवडला, घरातल्यांनी निवडण्यापेक्षा तिने जो मुलगा निवडला तो खूप छान आहे. आज खूप चांगल्या पोस्टवरती आहे, कुठलंही व्यसन नाही आहे. जे आम्ही शोधू शकलो नाही ते तिने शोधलं, पण खूप छान आहे. सगळ्यात दिलदार माणूस हो ना. आणि माझ्या लहानपणीचा एकदम जवळचा मित्र. एक छोटंसं आव्हान आहे तुमच्यासाठी. दादा 3 चित्रपट लिहिलेले आहेत, अक्षरं उलट सुलट लिहिली आहेत. त्यातला एक चित्रपट तुम्ही ओळखायचा आणि तुम्ही जो ओळखणार त्याचा अभिनय करायचा न बोलता. आणि तुम्ही केलेला अभिनय जर या सगळ्यांनी ओळखला तर आज ताईला माहेरची सोन्याची नथ तुम्ही बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. बघूया आज सोन्याची नथ मिळवून देणार का. तुमची वेळ सुरू होते आता. आकाश, पृथ्वी. पृथ्वी. डन. दुनियादारी. अरे अरे, बसा बसा बसा. चांगले मित्र आहेत ना. दोघांनी केलेली दिसते दुनियादारी. ताईला आज तुम्ही सोन्याची नथ झी मराठीकडून बक्षीस म्हणून मिळवून दिलेली आहे. अभिनंदन अभिनंदन. आणि या स्वागताबरोबरच आता जावई बापू इथे आलेले आहेत. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? नायगावला. नायगावला पोलीस लाईन. पोलीस लाईन. तुमच्याकडचं कोण पोलीस मध्ये? वडील. आणि तुमचं किती जणांचं कुटुंब? आम्ही 3 भाऊ, आई वडील. आणि तुम्ही राहायला एकाच बिल्डिंग मध्ये? एकाच बिल्डिंग मध्ये एकाच माळ्यावरती होतो राहायला. 4 रूम सोडून घर होतं. पण मग लहानपणापासून ओळख असेल ना तुमची? नाही, मी 8वीला आली तेव्हा तिथे होती. म्हणजे हे आधी लहानपणापासून तिथे होते. आणि 10वीला मला वाटतं मी आली तेव्हा हे 10वी पास आउट झालेले त्यावेळेस. मग तुम्ही आलात? हो, मी आली. तिथे? हो. आणि यांनी मला भेटायला बोलवलेलं एका ठिकाणी. म्हणजे कैलास लस्सी दादरची आहे ना, ती जाड जाड चमच्याने खायची. चमच्याने खायची. तिथे बोलवलेलं. तिथे त्यांनी बोलवलं, पण मला भेटायला बोलवलं, टायमिंग वगैरे सांगितला. पण मी येईपर्यंत ना लपून लपून बघत होते, ही वडिलांना तरी नाही ना घेऊन येत. काय काय झालं होतं? मी कधी असं मुलींबरोबर कधी जास्त बोलणं नव्हतं, काहीच नव्हतं. ही पहिलीच की ती आवडली आणि तिला डायरेक्ट प्रपोज केला. पण आता मुलीला प्रपोज करायचा भीती, आणि त्यात वडील पोलीसमध्ये, आणि हिचा अंदाज पण नाही की बाबा होईल नाही बोलेल काय करेल माहीत नाही. ती येणं, ती बोलली हां ठीक आहे येते. म्हटलं एवढ्या लवकर कशी काही येते म्हटले. म्हटलं बघूया बहुतेक वाढला ना. कारण एक किस्सा होता तिने सांगितला होता. ती शाळेत असताना तिला एका मुलाने कोणातरी छेडलं होतं आणि ते तिच्या वडिलांना कळालं होतं. ते वडील त्याच्या घरी जाऊन त्याला मारला होता, पोलीस स्टेशनला नेलेला. तो किस्सा माझ्या याच्यामध्ये आठवणीमध्ये होता. त्यामुळे म्हटलं अरे एवढ्या लवकर कसं काय म्हणेल. त्यामुळे मी थोडं लपूनच गेलो. पण बघितलं तर नाही, ती एकटी झाली आहे. मग थोडा धीर आला. ऍक्च्युली मला दवाखान्यात जायचं होतं. म्हटलं जाता जाता त्यांना भेटून जाईन. हे काय डॉक्टर का काय? त्याच रोडला होते ना. आता म्हटलं जाता जाता भेटून जाईल, काय बोलतात बघू यांच्या मनात काय आहे. पण त्यांच्या मनात काहीतरी आहे याचा अंदाज आला होता ना तुम्हाला? हा, कळालेलं. कसं काय? यांचा छोटा भाऊ आहे ना, तो मला बोललेला काय की आज लस्सी मिळणार नाही, तू माझी वहिनी होशील का वगैरे असं तो मला म्हणत होता. म्हणजे तुम्हाला अंदाज आला होता? अंदाज आले. तुम्ही बरेच दूध सोडले होते हो. नाही दूध नव्हते सोडले.
ते कसं होतं की बाजूला राहायला होती, घरामध्ये सगळ्यात मोठी सगळी घराची जबाबदारी घेत होती, सर्व चांगलं म्हणजे एकदा आम्ही एक पत्नी म्हणून ही खूप चांगली आपल्याला येऊ शकेल असं एक हे होतं. त्यामुळे म्हटलं आपण करायला हरकत हा नाही. विचार केला तेव्हा एक 14वीला असेल, 14-15वीला. त्यांनी बोलले पण मी लगेच हो नाही म्हणाली. मी बघत होती की कसे आहेत, काय आहेत, म्हणजे अभ्यास कसे करतात किंवा घरात कसे राहतात, सगळ्यांबरोबर कसे वागतात, ह्या सगळ्या गोष्टी मी आधी निरीक्षण केलं आणि नंतर मग. किती दिवस चाललं होतं निरीक्षण? हे 2-3 वर्ष. 2 वर्ष? तोपर्यंत तुम्हाला होकार नाही? आणि मग नंतर ह्यांनी कैलास लस्सी जवळ बोलवलं. त्याच्या आधीच पण तेव्हा लस्सी दिली का हो? नाही दिली. लस्सी जवळ बोलवलं होतं, लस्सी प्यायला नव्हतं. पण कसा आहे स्वभाव? छान आहे. मला सांगा किती वर्ष झाली लग्नाला? 15 वर्ष. काय सांगाल 15 वर्षाबद्दल? तिच्या येण्याने माझ्या आयुष्याला एक दिशा मिळाली. एक चांगली पत्नी म्हणून तिने खूप चांगलं काम केलं. खूप कष्टातून आम्ही वर आलोय. त्यावेळेस आमचं लग्न झालं, त्यावेळेस ह्यांचा जॉब परमनंट नव्हता. मग 2008ला परमनंट झाले. आता प्रमोशन पण झाले. सासरे बुवा सांगा जावयाबद्दल. जावई एकदम चांगले आहेत. ज्या वेळेला ती गेली ना, मला अगदी मेंटलशिप आल्यासारखे झालं होतं पूर्णपणे. आणि तेवढ्या अवधीमध्ये जवळजवळ 7-8-10 वर्ष अशीच गेली. आजारी असताना, दवाखान्यात मी असताना तिला बोलवून घ्यायला सांगितलं. त्यावेळेला ती एखाद्या हरणी जशी पाडच हरवलेलं असतं ते हरणीकडे कसं धावत येतं तशी ती आईला येऊन भेटली होती. मला फार त्यावेळी आनंद झाला. मला माझं आजारपणाचं काय नव्हतं, दोघींच्या मिलनाचा आनंद होता, तो मला उपभोगायचा होता. आणि त्यावेळेपासून मला म्हणजे फारच म्हणजे त्याच्यानंतर ते दोघं जण इतके चांगले राहिले. सगळे एकत्र चांगले वागतात, चांगले राहतात. माझी सगळ्यात लाडकी लेक, एकच लेक, पहिली लेक. आणि तिनं मला कधी पोलीस स्टेशनमधून येऊन माझ्या 2 मुलासाठी हे काम करायचं, ते काम करायचं, ह्याच्यासाठी मला कधीच बोलवलं नाही. तिनं स्वतः काम केलं. ते आता खुश आहात? समाधानी? एकदम समाधान. आता जावं एकदम मस्त आहे, चांगलं आहे. काय सांगणार आता? काय नाही, एकदम मस्त मन मेळावा आहे त्या. आणि भांडखोर फक्त एवढे एकच आहेत घरात. कोण ते? काय कौतुक करताय हो नवऱ्याचं. खरंच आहे सर ते. हो का? तुमचं कसं जमलं? अरेंज मॅरेज. हो का? हो. अरे मला वाटलं तुमचं पण लव्ह मॅरेज. नाही. नाही. आपण कुठल्या पोलीस स्टेशनला? नेरूळ, नवी मुंबई. कसं वाटतं आता या कुटुंबात? मस्त वाटते. एकदम मस्त वाटतंय. आता जाऊ बहीणकडे जरा द्या. लग्न झालं आणि नंतर माझ्याकडे आली. आणि आल्यानंतर असं आम्ही हसत खेळत, खूप छान आहे म्हणजे स्वभाव तिचा. मग आमचं नेहमी गप्पा गोष्टी सारख्या असायच्या. एक दिवशी अशी बोलली मला, चल अक्का तुमच्याकडे आले ना, मला केस कापायचे. बरं चल म्हटलं. गेले हिला केस कापायला घेऊन. पहिली थोडी कापली, कटिंग केली. तरी ती ब्युटी पार्लरवाली बोलली नाही, जरा अजून थोडी ती वाकडी तिकडे जरा अजून सरळ करायला लागते. म्हटलं ठीक आहे कर. आता हिला काय पाठी दिसत नाही, मी तिथं उभी होते. तर केली तिने. परत म्हटली ना अजून थोडं करायला लागेल. म्हटलं आता बापरे मला तर दिसतं तिची जास्तच बारीक झालेत. म्हटलं घरी गेले की मला काय खरं नाही म्हटले करावी लागतील. ते ब्युटी पार्लर बोलले आता ती सांगेल तसं मला ऐकायला लागते. म्हटलं बरं कर बाई. थोडी केली परत बारीक. नंतर अजून केले. मग नंतर झाली, पूर्ण करून झाली. बघते सोडून तर बापरे एवढी अक्का काय आहे, किती छोटी केस. लगे यांनी फोन केला, मिस्टरांना सांगितलं. अक्काच्या इकडे गेले आणि केस कापले. हे ओरडायला लागले. परत नंतर घरच्यांनी तर बापरे मला फोन करून ओरडणं, सगळ्यांचं बोलणं खाल्लं. दोघी पण रडत बसलं. सासूबाईला कामाला लावलं. हा? दिरांकडे द्या. काय वहिनीबद्दल म्हणणं आहे? त्यांचं ठरलेलं आणि मला बोलले चल आम्हाला लग्न करायचं आहे. तर मला तर खूप टेन्शन आलेलं, कारण ह्या दोघांचं झालं कसं झालं काय झालं मला अजिबात काय माहिती नव्हतं. मी हात घालायचा म्हणजे मुश्किल झालेलं. आणि मग आम्ही कोर्टात गेल्यानंतर जस्ट मी कोर्टातून बाहेर आलो, ही जी आणि हिची मैत्रीण होती त्या दोघींबरोबर. आणि तेवढ्यात माझ्या मामाच्या मुलाने मला बघितलं. तर त्याने घरी फोन केला माझ्या आईला, तुझा मुलगा 2 मुलीबरोबर कोर्टातून बाहेर येताना बघितलं मी, आणि ऑलरेडी माझं लग्न झालं आहे. तर मग मी असंच फोन केला की मला थोडा उशीर होतो आहे. मग आई बोलली अरे तू कोर्टात गेलेलास. तर म्हटलं तुला कसं माहिती. या सगळ्यांचा कार्यक्रम झाल्यानंतर उरकल्यावरती घरी गेल्यावरती अक्षरशः शिव्याचा बडीमार पडला माझ्यावरती की असं काय करू आणि कुठे पळून जाऊ. मी केलं की ह्याने केलं तेच कळत होतं मला, असं अवस्था झालेली. त्यानंतर हे दोघं घरी गेले
आणि मला माझ्यावर हा आला आणि म्हणला तू भुईवाडा पोलीस स्टेशनला कंप्लेंट टाक. पेड्याचा बॉक्स यानं माझ्या हातात दिला. साहेबांना पेड्याचा बॉक्स अगोदर दे. मग त्या साहेबांना पेड्याचा बॉक्स दिला. बाबा हे असं असं कंप्लेंट आहे, मग तुम्ही घरी आम्ही कळवू का, त्यांना बोलू का? बोललो काही बोलू नका कोणाला, तुम्ही फक्त कंप्लेंट घ्या, मी निघतोय, मला पळायचं आहे इथून. आता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी काहीतरी नंतर वडिलांनी ठरवलं अरे पोराने आता केलेच आहे लग्न, पॅसेजमध्ये एक लग्न करून टाकू त्यांचं. मग तसंच त्यांचं पण लग्न केलं आणि मी आणि हा जुईनगरला गेलो. अप्रॉक्स 2-2:30 वाजता इकडची मंडळी 20-25 जण घरी. दरवाजा ठोकवला. मी बघितलं त्या दुर्बिणीतून तर पुढे एक पोलीस ऑफिसर होता. मध्ये आलो, बेडरूममध्ये आला आपल्याला. म्हणलं आता आपलं काय खरं नाही, आपण मार खाणार आहे, काय करायचं बघ आता, पक्का निर्धार कर. आणि ते लोक मग खाली उभे. हा गेला लपला कुठेतरी बाहेर टॅरेसवरती. मग परत त्यांना मी बोलवलं, याला टॅरेसवर लपवला. पण लकीली टॅरेसपर्यंत जाईपर्यंत तिथे होता, पण तिथून रिटर्न आले. ते पूर्णपणे टॅरेसपर्यंत गेले नाहीत. भविष्यात चांगलं व्हायचं होतं म्हणून हे झालं. खूप मस्त. एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला, एक चित्र काढायचंय. आणि जर चित्र काढलेलं या इतरांनी ओळखलं तर आता या माऊलीला तुम्ही तन्मणी बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. तुमची वेळ सुरू होते आता. एक मिनिट, वेळ संपली. बसा. 10, पोपट, 9, कोकिळा, 8, बोलू नका, 7, चिमणी, 6, कावळा, 5. पिल्लू आहे, कोंबडी. कोंबडीचं छोटस पिल्लू. तुम्हाला कोंबडी काढायला सांगितली, तुम्ही कोंबडीचं पिल्लू का काढलं? आणि या उत्तम कोंबडीच्या चित्रामुळे तुम्हाला हा तन्मणी त्यांनी बक्षीस म्हणून मिळवून दिलेला आहे. अभिनंदन. आता कोण जिंकणार पैठणी? खेळ अर्थातच तुम्ही आणि तुमच्या वहिनीमध्ये. बघूया कोण जिंकणार पैठणी. आणि या स्वागताबरोबरच आता एक छोटासा खेळ आहे या दोघींसाठी. तुम्ही माहेरी ठेवा पैठणी त्यांच्या आणि तुम्ही सासरी घेऊन जा. नेमकं काय होणार आत्ता बघूया. इथे समोर 2 अशा मस्तपैकी कुंड्या ठेवलेल्या आहेत. पहिल्या कुंडीमध्ये जर ती सोनेरी कडं गेलं तर 10 गुण मिळणार आहेत. आणि पुढच्या जर कुंडीमध्ये ते सोनेरी कडं गेलं तर 20 गुण मिळणार आहेत. दोघींनाही प्रत्येकी 10 संधी. आणि या 10 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया पैठणी कोण पटकावणार या दोघींपैकी. दहा. हो आई. 10. दोघी बरोबरीत आहेत. 10-10. 5-5 संधी झालेल्या आहेत. आणखी 5 शिल्लक आहेत. बघूया काय होणार. 20, 30, 40, 50, झाला बरोबर. 60, 30, 50. अरे घाई घाई घाई. आरामात, हळू टाक. 60. जिंकण्यासाठी 10 गुणांची आवश्यकता. दोघी बरोबरीत आहेत. आणखी 5 संधी दोघींनाही. बघूया काय होणार. 10, 20, 20, 10, अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या अर्चना वहिनी.
त्यांना झी मराठीकडून चांदीचं नाण. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या रसिका वहिनी त्यांना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन. सासरी निघताना ताई आपल्या आईकडे तुळशी वृंदावन देणार. होम मिनिस्टरची ही आठवण देऊन आशीर्वाद घेणार. या दोन्ही कुटुंबांना मनापासून शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन. होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या